भाजपकडून विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी तर अमरावतीतून प्रवीण पोटे यांना उमेदवारी। विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जाहीर। रायगडमधून अनिकेत तटकरे तर पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये संभ्रम कायम। शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी, तरीही गिरीश महाजनांचे समर्थक गणेश गीतेंनीही भरला उमेदवारी अर्ज। महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची चिन्ह। दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ, तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही 11 रुपयांची वाढ। घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ। किमतीत 2% वाढ झाल्यानं प्रति बॅरलची किंमत $93वर, तर इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। महाराष्ट्रात मान्सूनची 10 जूनपर्यंत प्रतीक्षाच। एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा वॉर प्लॅन। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। साताऱ्याच्या खटाव तालुक्यामध्ये गारांचा पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप। अहिल्यानगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस, झाडं आणि विजेचे खांब कोसळले। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2,500 रुपयांच्या तात्काळ दर्शन योजनेला भाविकांचा प्रतिसाद। एकाच दिवशी तब्बल 20 लाख रुपयांच्या दर्शन तिकिटांची विक्री। अवघ्या 4 दिवसात 1400 तिकिटांची विक्री। संदीपान भुमरेंच्या निवासस्थानी चोरी, मोबाईल फोन केला लंपास। चोर सीसीटीव्हीत कैद। घरच्यांच्याच घरात, खासदारांच्याच घरात चोरी झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं निर्णय। हवामान सुधारल्यानंतरच यात्रेला पुन्हा परवानगी। ऑपरेशन सिंदूरमुळे जगात भारतीय शस्त्रांची मागणी वाढली। ब्रह्मोस, आकाश आणि नेत्र खरेदी करण्यात अनेक देशांचं स्वारस्य। 21,000 कोटींचा करार। गुजरातचा पराभव करत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा कोरला आयपीएल ट्रॉफीवर नाव। विराटची नाबाद 75 धावांची खेळी। कर्णधार रजत पाटीदारनं रचला इतिहास। पॅरिसमध्ये फुटबॉल विजयाचा उन्माद। तरुणींच्या कारवर जमावाचा भीषण हल्ला। विजयाचा जल्लोष करणाऱ्या टोळक्यानं कारची काच फोडली, तरुणींना बाहेर ओढलं, वाहनांचीही केली तोडफोड।